नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत रत्नाकर मतकरी यांची कथा फाटक्या कपड्यातली राजकन्या. परिकथा आहे स्वप्नातील चांदणे. ह्या संग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया. फाटक्या कपड्यातली राजकन्या. अगदी काल परवापर्यंत आमच्या बंगल्यासमोरच्या पत्र्याच्या खोपटात एक राजकन्या राहत होती. नंतर ती कुठे कोण जाणे निघून गेली. मी एक सरदार आहे. परवाच माझा 7वा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला. मला खूप खेळणी, खाऊ आणि चित्रांची पुस्तकं भेट मिळाली. काही पुस्तकं तर इतकी छान होती, त्यातली चित्र तर पुस्तकाच्या पानावर उभीसुद्धा राहायची. आणि चित्र तरी कोणाकोणाची? पऱ्या, राजे, राण्या, राक्षस आणि राजकन्या अशा मंडळींची. त्या दिवशी तसलं एक चित्र दाखवून मी डॅडींना विचारलं, डॅडी, पऱ्या कुठे राहतात हो? तशी डॅडी हसून म्हणाले, अरे वेड्या, पऱ्या काही खरोखरीच्या नसतात. मम्मीला मी विचारलं, मम्मी, तू खरा राक्षस कधी पाहिला आहेस? तशी मम्मीने नुसताच माझा पापा घेतला आणि ती स्वीट चाइल्ड असं म्हणाली. मम्मी डॅडींना काही कळत नाही, पण मला पक्क माहिती आहे की जगात कुठे ना कुठेतरी पऱ्या आहेतच. राजे, राण्या आणि अरे बाप रे, राक्षससुद्धा असणारच मग. पण असू दे, आपल्याला काही भीती नाही म्हणा. आमचं घर म्हणजे एक जंगी किल्ला आहे. तशातून राक्षस आलाच तर मला परवा वाढदिवसाला एक छोटी तलवारसुद्धा बक्षीस मिळाली आहे. मी ती सी 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 करून फिरवेन की राक्षस ठार म्हणा. असं एकदा व्हायलाच हवं. त्याशिवाय डॅडी मम्मीचा या मंडळींवर विश्वास बसायचा नाही. माझी मात्र तशी पक्की खात्री आहे. मागे मी रोज फिरायला जायचो. त्या ग्राउंडवर एक सर्कस आली होती. त्यातल्या विदूषकाबरोबर माझी गट्टी झाली होती. तो मला नेहमी सांगायचा की पऱ्या बिऱ्या सगळ्यांना दिसत नसल्या तरी त्या नाहीतच असं काही नाही. त्यातून एकदा बागेत झोपलो असता एक खार आपल्या पिल्लाला मराठीमध्ये गोष्ट सांगताना मी स्पष्ट ऐकली. एकदा मी समुद्र किनाऱ्यावर बसलो असताना वाळूच्या किल्ल्यांमधून सूर्यास्ताबरोबर जादूची अलगुजं वाजू लागली आणि चांदण्यातून चाललो असताना झुडपातून दिवे दिवे चमकताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. पण आमच्या बंगल्यात मात्र यातलं फारसं काहीच घडत नाही. आमच्या बंगल्यात आम्ही 6-7 माणसं आहोत. डॅडी, मम्मी, मी आणि 3-4 नोकर म्हणजे आया, बटलर वगैरे. त्यातून डॅडींना कामासाठी एकसारखं बाहेरगावी जावं लागतं. अधूनमधून तर मम्मी देखील बाहेर जाते. मग मला अगदी कंटाळा येतो. आया आणि जॉन तर मम्मीने असं सांगितलं आहे आणि डॅडींनी तसं सांगितलं आहे याशिवाय काही बोलतच नाहीत. त्यामुळे आमचा बंगला फार शांत आहे. क्वचित रेडिओचा नाहीतर कार आल्या गेल्याचा आवाज तेवढा ऐकू येतो. मी स्वतः एकसारखा पुस्तकं वाचतो, नाहीतर आयाबरोबर फिरायला जातो. कधीकधी मी एकटाच लॉनवर जाऊन बसतो किंवा बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला जांभळ्या काचा लावल्या आहेत ना, त्यातून दूर दूर पाहत बसतो. मग मला आता पऱ्या दिसतील असं वाटू लागतं. जांभळ्या सूर्यकिरणांवर बसून त्या येऊ लागतात. लॉनवरचं गवत त्यांच्या पंखांनी सळसळतं. काचांमध्ये छोट्या छोट्या पारदर्शक वाटा दिसू लागतात. काचांमधले जांभळं आकाश थरथरू लागतं. सगळी तयारी होते आणि एवढ्यात कुणीतरी येऊन मला घेऊन जातं. जॉन, महम्मद नाही तर आया यांच्यापैकी कुणीतरी. पऱ्या येत आहेत असं वाटेपर्यंत अदृश्य होऊन जातात. मी स्वतः
एक 7 वर्षांचा सरदार आहे. सरदार म्हणजे अगदी खराखुरा हं. गोष्टीच्या पुस्तकात असतो ना, खूप शूर, चौफेर तलवार फिरवणारा, गोरगरिबांना मदत करणारा, प्रजेवर जुलूम करणाऱ्या दुष्ट राजाविरुद्ध बंड पुकारणारा आणि राजकन्येची मर्जी सांभाळणारा. तिला आनंद व्हावा यासाठी साता समुद्रापार जाऊन तिला पाहिजे ती वस्तू घेऊन येणारा सरदार. माझी एक तलवार आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे ना. झालंच तर माझ्याकडे ठॉक टॉक 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 आवाज करणारे बूटसुद्धा आहेत. तो आवाज ऐकला की शत्रूचा अगदी थरकाप होईल यात शंका नाही. रोज मी घोड्यावरून फिरून येतो. जॉन त्या घोड्याचा लगाम धरून ठेवतो हे खरं आहे, पण मी आता त्याला सरळ सांगणार आहे की मी एकटाच घोडा चालवेन. नंतर मी गोरगरिबांना मदत करेन, प्रजेला छळणाऱ्या जुलमी राजाविरुद्ध बंड पुकारीन आणि राजकन्येला आवडेल अशी वस्तू आणण्यासाठी 7 समुद्र ओलांडून जाईन. अशी एक राजकन्या आमच्यासमोर राहतही होती. तिला आनंद व्हावा म्हणून तर माझा सगळा प्रयत्न होता. तीच गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्यासमोर एक पत्र्याचं खोपटं आहे. डॅडी म्हणतात की आमचा बंगला आहे तिथे सुद्धा पूर्वी पत्र्याची चाळच होती, पण नंतर ती पाडली आणि आमचा बंगला बांधला. ते म्हणतात की समोरचं पत्र्याचं खोपटसुद्धा बहुतेक थोड्याच दिवसात पाडून टाकणार आहेत. मला वाटतं त्या खोपटात राहणारी राजकन्या मग बहुधा त्या जागी बांधलेल्या बंगल्यातच राहायला येईल. हो, अगदी नक्कीच. ही राजकन्या होती माझ्या एवढीच, पण असायची इतकी गंभीर की त्यामुळे ती मोठ्या बाईसारखी वाटायची. ती कधी फारशी हसत नसे, खेळत नसे. मला ती इतकी आवडायची, पण ती माझ्याशी सुद्धा फारशी बोलत नसे. ती आपली एकसारखी कामच करायची. कधी ती फाटक्या डब्यातून सावरत कोळसे न्यायची, कधी समोरच्या नळावरून पाणी भरून न्यायची, तर कधी पिठाचा डबा डोक्यावर घेऊन गिरणीतून यायची. त्यांच्याकडचे आया, बटलर वगैरे मंडळी कधी दिसतच नसत. मग काय त्यांचं रहस्य होतं कोण जाणे. कदाचित तिला स्वतःलाच ती सगळी कामं करायची हौस असेल, नाहीतर तिचा वेळ तरी कसा जाणार, नाही का. सकाळीच मी घोड्यावरून रपेट करून यायचा, तेव्हा ती उघड्यावर चूल आणून निखारे फुलवीत बसलेली असायची. मला तिच्याशी बोलावंसं फार वाटे, पण तिचं माझ्याकडे लक्षच नसायचं. धुराने तिचे डोळे लाल झालेले असत आणि त्यातून पाणी गळे. त्यामुळे मी तिला दिसत तरी असे की नाही कोण जाणे. कदाचित तिला नुसत्याच घोड्याच्या टापा ऐकू येत असतील. तिचे कपडे नेहमी मळकट असायचे आणि कधी तर त्यांना ठिगळंसुद्धा मारलेली असत. एवढं असूनही ती खूप सुंदर दिसायची. तिच्या पिंगट केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर यायच्या आणि ती त्या मागे सारण्याचा प्रयत्न करायची. तिच्या डोळ्यांमधले 2 पाण्याचे थेंब सतत वस्तीला असत, पण ते कधी खाली सांडलेले मला दिसले नाहीत. पाकळ्यांसारखे छोटे ओठ कच्च मिटून घेऊन ती आपली एकसारखी कामच करत असायची. कदाचित त्यामुळेच ती मला इतकी आवडत असेल. पुस्तकातल्या राजकन्या काय नुसत्या सुंदर पोशाख करून निर्जीवपणे पुस्तकांच्या पानांवर बसून राहतात आणि स्वयंवर करण्यापलीकडे त्यांना दुसरा उद्योगही नसतो. पण ही राजकन्या त्या सर्वांहून वेगळी होती. तिचा पोशाख सुंदर नसे आणि ती एकसारखे काम करीत असे, पण तिच्यात नक्की असं काहीतरी होतं की त्यामुळे ती राजकन्या दिसायची आणि मला आवडायची. तिचं ते पत्र्याचं खोपटही मला आवडायचं. डॅडी त्याला खोपटं म्हणत, म्हणून मी देखील खोपटं म्हणायचो, एवढंच. खरं म्हणजे ते खोपट नाही,
आणि आमच्या बंगल्यासारखं साधंसुधंही नाही. ते दिसतं छोटं, पण त्याच्या आतमध्ये नक्कीच विस्तीर्ण जागा असली पाहिजे. कदाचित त्याच्या खाली तळघरं असतील किंवा थेट जंगलापर्यंत पोहोचणारी भुयारंसुद्धा असू शकतील. संध्याकाळ झाली की तिथे नुसता गडद काळोख दिसतो. एखाद्या गुहेसारखं ते घर रहस्यमय वाटतं. रात्र पडू लागली की आत छोटासा दिवा लुकलुकतो. त्या घरात नक्कीच काहीतरी विलक्षण गोष्ट असली पाहिजे. त्या राजकन्येला दिवसभर काम करायला लावणारी चेटकी, तिने मंत्र टाकून दगड केलेले नोकर चाकर, असं खूप काय काय असणार. त्या घरात चमत्कारिक असावं असं वाटणारी आणखीन एक गोष्ट झाली. एके दिवशी संध्याकाळी त्या घरातून एकदम आक्रोश ऐकू आला. कुणीतरी न थांबता एकसारखं सुरावर मोठ्याने रडत होतं. मी पळत जाऊन बघून येणार होतो. कदाचित दुष्ट चेटकीच्या छळाने ती राजकन्या रडत असावी, नाहीतर कुणीतरी त्या चेटकीलाच काहीतरी करत असावं. मग मोठीच गंमत होती. मी जाऊ लागलो तेवढ्यात एक विचित्र रडण्याचा सूर मला ऐकू आला आणि माझ्या अंगावर शहारे आले. माझे पाय तिथल्या तिथे थबकले. धीर करून मी जाणार एवढ्यात आमची आया तिथे आली आणि मला बंगल्याच्या दुसऱ्या टोकाला घेऊन गेली. म्हणाली, असलं काही पाहू नये. असलं काही? असलं काही म्हणजे काय? ते मात्र ती काही केल्या सांगेना. तिने मला खेळ काढून दिला, खाऊ दिला, पुस्तकं दिली. मध्यंतरी समुद्र किनाऱ्यावर वाळूत खेळताना मला एक निळ्या रंगाचा शिंपला सापडला. त्यावरून मला राजकन्येच्या डोळ्यांची एकाएकी आठवण आली. मी ठरवून टाकलं की बस, हा शिंपला तिलाच द्यायचा. पण ती मला 3-4 दिवस दिसलीच नाही. मग एक दिवस मी गॅलरीत उभा असताना ती मला अचानक दिसली. आनंदाने ओरडून मी पळतच तिच्याजवळ गेलो. यावेळी ती कसलंच काम करत नव्हती. ती घराच्या पायऱ्यांवर नुसतीच निमूटपणे बसली होती. मी तिला तो शिंपला दिला. मला वाटलं तो पाहून ती खुलेल, हसेल, पण ती काही हसली नाही. उलट 3-4 दिवस रडल्यासारखे तिचे डोळे लाले लाल झाले होते. मी तिला म्हटलं, काय झालं तुला? ती म्हणाली, माझे बाबा देवाघरी गेले. एवढंच बोलून ती आत निघून गेली. त्या घरातल्या गूढ काळोखात दिसेनाशी झाली. देवाचं घर आभाळात आहे हे मला माहीत होतं, पण तिथे कुणी गेलेलं आजवर मला ठाऊक नव्हतं. कसं जायचं ते पण माहीत नव्हतं. बहुधा तिच्या घरात जी अनेक भुयारं आहेत त्यातलं एखादं देवाच्या घरी जाणारं असावं. पण मग त्यात रडण्यासारखं काय होतं हेच मला समजेना. मात्र राजकन्येला खुश करणं भागच होतं. मी सरदार होतो आणि काय वाटेल ते करून सरदार राजकन्येला सुखी ठेवतात. मी राजकन्येला हसवण्याचं ठरवलं. त्यासाठी मी तिला एकदा फुलांचा नजराणा दिला. ती फुलं फार फार सुंदर होती. आमच्या घरच्या पुष्पपात्रात ती मोठ्या ऐटीने उभी होती. मोठमोठ्या पाकळ्यांची तांबड्या लाल रंगाची ती फुलं मी पुष्पपात्रातून काढली आणि सगळीच्या सगळी तिला देऊन टाकली. क्षणभर तिने ते हातात घेतली, हुंगली. त्यांच्या नाजूक हिरव्या देठांवरून आणि कोमल पाकळ्यांवरून हात फिरवला, पण तरीही ती हसली नाही. मी तिला म्हटलं, घे ना, तुमच्याकडच्या पुष्पपात्रात ठेव. तिने क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं आणि फुलं परत देत ती म्हणाली, नको, आमच्याकडे पुष्पपात्र नाही. फुलं घेऊन मी परतलो. गोष्टीतल्या सरदाराप्रमाणे मी तिच्याकडे नजराणा घेऊन गेलो होतो, पण तिने तो घेतला नव्हता.
कदाचित तिला याहून अधिक किंमतवान काही दिलं असतं तर तिला बरं वाटलं असतं. पण काय द्यावं? पुस्तकं, पेपरमिंट, केक्स. पण हेच सारं तिच्यापाशी देखील असेल. ती माझ्या एवढी होती. त्या अर्थी माझ्यासारखा खेळ, माझ्यासारखा खाऊ तिलाही आणून देत असतीलच ना. मग तिला काय आवडेल बरं? मी या विचारात असतानाच एके दिवशी मला मोठं विचित्र दृश्य दिसलं. समोरच्या खोपटातलं सगळं सामान बाहेर काढून टाकलं होतं. सामान फारसं नव्हतंच. भांडीकुंडी, एक पत्र्याची ट्रंक, असं काहीसं होतं. त्या सामानाच्या ढिगाऱ्यावर ती राजकन्या उदासपणे बसली होती. तिचा झगा खांद्यावर खूपच फाटला होता आणि केसांच्या जटा झाल्या होत्या. तरी ती आपली शांतपणे बसून राहिली होती. कदाचित ती गुंगीतसुद्धा असावी, कारण मी तिला हाक मारली तेव्हा ते तिच्या पटकन लक्षातच आलं नाही. मग दचकल्यासारखे तिने आपली मान वर उचलली आणि असा अस्पष्ट आवाज काढला. मग ती बरळल्यासारखी बोलली, आम्ही आता चाललो इथून. मला वाटलं की आता आपल्याला एकदम रडू फुटेल. ती चालली होती. तिची माझ्याशी कधीच मैत्री जमू शकली नव्हती. ती कधी माझ्याशी हसली नव्हती, मन मोकळेपणाने बोलली नव्हती. तिला ज्यात आनंद वाटेल असं काही मी देऊ शकलो नव्हतो आणि तिने काही मागितलंही नव्हतं. आणि आता ती चालली होती. कदाचित पुन्हा कधीच ती मला भेटली नसती. गोष्टीत असं नसतं. गोष्टीतल्या राजकन्या संकटात पडतात, सरदार त्यांची सुटका करतात, आनंदी आनंद होतो. हिचं संकट मला समजू शकत नव्हतं. हिची सुटका मी करू शकत नव्हतो. तिला मी काहीच दिलं नव्हतं. तिला हसताना पाहिलं नव्हतं. तिला हसवायला हवं होतं. एकदा तरी जाण्यापूर्वी तिला काहीतरी द्यायला हवं होतं. काहीतरी द्यायला हवं होतं. हो, काहीतरी द्यायला हवं होतं. मी पळत पळत घरी गेलो. आता वेळ थोडा होता. समोर जे दिसेल ते उचलून तिला नेऊन द्यायचं मी ठरवलं. बाहेरच जॉनने बाजारातून आणलेल्या सामानाची पिशवी पडली होती. त्यातलं एक पुडकं मी उचललं आणि धावतच खाली गेलो. तिच्या हातात ते ठेवलं. तिला म्हटलं, घे माझी भेट, मला विसरू नकोस. तिने ते पुडकं नाकाशी नेऊन त्याचा वास घेतला. मग भराभरा त्याचा कागद सोडला. आत एक मोठा पाव होता. तिने त्यातला अर्धा तोडून झग्याच्या खिशात खोचला आणि उरलेल्या तुकड्याला ढास मारली. मी निराश झालो. देऊनच्या देऊन शेवटी मी काय दिलं होतं तर पाव. तो देखील नुसता कोरडा पाव. त्याला ना लोणी ना दूध, नुसता पाव. माझी राजकन्या कशी खाईल? पण ती खात होती. न थांबता भराभर खात होती. तिच्या डोळ्यात थबकलेले ते 2 पाण्याचे थेंब आता तिच्या गालावरून वाहू लागले होते. तरी ती एकीकडे हसत होती. रडता रडता हसत होती. पाव खात होती आणि मनापासून हसत होती. काही बोलण्या इतकी देखील तिला सवड नव्हती. मी आश्चर्याने पाहत होतो आणि ती हसत हसत खात होती. आमच्या बंगल्यासमोरच्या त्या काळोख्या खोपटात कसलं गूढ आहे ते मला कधीच कळलं नव्हतं. पण मी दिलेला कोरडा पाव तिला निळ्या भोर शिंपल्याहून, लाल लाल फुलाहून अधिक आवडला कसा, हे मला पडलेलं अधिक कठीण कोडं होतं. कथा इथे संपली आहे. बंगल्यात राहणाऱ्या, घोडदौड करणाऱ्या त्या 7 वर्षाच्या मुलाला खूप मोठं कठीण कोडं पडलं होतं. पण आपल्याला माहिती आहे, भुकेल्या पोटाला निळ्या भोर शिंपल्याहून, लाल लाल फुलाहून सुक्या पावाची किंमत जास्त असते. भेटूया पुन्हा नव्या कथेसह.